नमस्कार, मी नीलिमा कुलकर्णी. नवशक्तीमध्ये आज आपल्यासोबत आपल्या सर्वांचेच लाडके आहेत नाना पाटेकर सर आज आपल्यासोबत आहेत. 2024 हे वर्ष संपता संपता काहीतरी खास घेऊन येणार आहे आणि ते खास अर्थातच खूप खास असणार आहे, कारण जेव्हा नाना पाटेकरांचा सिनेमा येतो तेव्हा अजून काय पाहिजे असतं. 20 डिसेंबरला वनवास हा सिनेमा येतोय आणि आता आपल्या सोबत आहेत नाना सर. जसं मी म्हटलं की वर्ष संपता संपता तुम्ही एक छान भेट घेऊन येताय. हे वर्ष तुमच्यासाठी कसं होतं असं मी विचारलं तर? छान ग. प्रत्येक कुठलंही वर्ष किंवा महिना किंवा दिवस हा तुम्ही छान करायचा असतो. ते येतात ते तसेच असतात. ते कसं छान करायचं आपण ठरवायचं. आणि हे इतक्या छान काहीतरी फिल्म्स करायला मिळाल्यात आता ह्या दरम्यान, आणि अजून आता नवीनसुद्धा इतक्या गोड आहेत. कदाचित विशाल भारद्वाज, राजामौली किंवा अजून इंदर कुमार काय ह्या करेन मी कदाचित, पण जोपर्यंत ते नाही बरं वाटत तोपर्यंत नाही करायचं. म्हणजे पैशासाठी काम करण्याचे दिवस संपले. त्याचे जेवढे पाहिजेत त्याच्या कितीतरी पटीने आपल्याला देवानं दिले, प्रेक्षकांनी दिले खरं तर. त्यामुळे आवडेल ते करावं आणि ते खरंच छान आहे. म्हणून हा सिनेमा करत असताना जो आनंद मिळाला आहे, मला असं वाटतं की आयुष्यभरात केलेले 50 वर्षामध्ये एवढ्या फिल्म केल्या, त्याच्यातल्या पहिल्या 4, 5, 6 फिल्म काय असतील त्याच्यातली एक ती फिल्म झाली, केली नाही झाली. अप्रतिम सगळ्यांनी सुंदर कामं केलेली आहे. दिग्दर्शक छान आहे, लेखक छान आहे. शिरवैया म्हणून आहे, सुनील शिरवैया, फार सुंदर लिहिलं आहे. आणि अनिलला ती सवय कशी आहे, तो सीन दाखवायचा कसा, तो असा इतका छान मोठा असा बनवतो. तो त्याला आरास फार गोंडस त्याचं ते करण्याची पद्धत, प्रेझेंट करण्याची पद्धत फार छान आहे. तो साधा सीनसुद्धा असतो तो असा छान होतो. एक कुठेतरी राज कपूरच्या लुकची आठवण आली तुमचा लूक पाहून. ते टोपी आणि नाही, तो त्याचा म्हणजे आता प्रोफेशन मी नाही सांगणार त्याला. हां, तो अतिशय असा माणूस आहे. म्हणजे त्याला कधी काही म्हणजे कुठल्या गोष्टीची खंत नाही आणि काय हे असंच व्हायला पाहिजे. चांगल्यावर खूप विश्वास असणारा माणूस, त्यामुळे वाईटाची अतिशय त्याला राग आहे त्याला. असं एक काळ होता जेव्हा प्रहारसारखे सिनेमे यायचे आणि आता कुठेतरी आपण 100 कोटी, 200 कोटी, 400 कोटी हे आपण आकड्यांमध्येच बोलतोय सिनेमांबद्दल. कुठेतरी तो सिनेमा हरवत चाललाय असं आत्ता तुम्हाला वाटतं का बघताना? किंवा चांगला सिनेमा हा कलेक्शनच्या पलीकडे आपण त्या नजरेतून का नाही बघत होत जसं आधी बघितलं जायचं? नाही, पण एक लक्षात ठेव, व्यवहार विसरता तुला येणार नाही. ज्यावेळी तुम्ही खर्च इतका करता त्यावेळी त्यातले किती पैसे आले, किती गेले हे साहजिक आहे. पण मला एक साधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की केवळ पैसे किती आले हे मोजमाप किंवा तो मापदंड असू नये. आता खूप पैसे कमावलेले काही टुकार चित्रपटसुद्धा आहेत, म्हणजे त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण खूप कमावलेले आणि अप्रतिमसुद्धा सिनेमे आहेत. आता बाहुबली हा काही माझा जॉनर नाही. त्यांच्या त्या गोष्टी आहेत, त्या वेगळ्या गोष्टी असतात. पण त्यांनी जे ज्या पद्धतीनं प्रेझेंट केलं आहे ते अप्रतिम केलं आहे. RRR आहे, ज्यांनी ज्या काय पद्धतीनं प्रेझेंट. आता मला त्याचा हिस्सा व्हायला आवडेल का नाही आवडेल हा भाग वेगळा. आवडेल का असं मी विचारलं. हां, नाही, मी कदाचित मला त्या काय म्हणतात त्याला तुम्ही असं कॉम्प्युटर ग्राफिक्स वगैरे त्याच्यामध्ये हां, म्हणजे मी करतो ते, त्याला तुम्ही मोठं करणार असाल ठीक आहे. पण मला ते सगळंच ते नाही आवडत. मला इथे पाया मारला आणि तिकडची बिल्डिंग उडाली हे मला नाही जमत. मला त्या स्वाभाविक आणि आता असल्या गोष्टी करणं. पण तेही आता लोकांना आवडतं, ते आवडतं. आता लोकांना काय आवडतं, आकड्यांच्या पलीकडे आपण तो सिनेमा पाहतच नाही होत का? म्हणजे कुठेतरी चांगले सिनेमा हरवत जातात त्याच्यात. आधी त्यालाही एक स्पेस होती त्याची. तुम्ही चांगलं केलं लोक पाहतात. हरवत काहीच नाही. चांगलं आहे त्याला मरण कधीच नाही आहे, हे कायम लक्षात ठेव. पण काही वेळ काय होतं की वाईट आहे ते सुद्धा अतिशय लोकांच्या माथी मारणं असतं सतत हॅमर करून. ते आहे. आता प्रत्येकजण हे म्हणणारच ना. कॅपिटेशन फी देऊन ॲडमिशन मेडिकलला मिळवणारे आणि डॉक्टर होतातच ना. त्याला काय करणार. बरं, ते योग्य डॉक्टर आहेत की नाही हे तुम्ही ठरवायचं असतं. त्यांच्याकडनं तुम्ही उपचार करून घ्यायचे की नाही हे तुम्ही ठरवा. आणि अर्थात वेलकमचा पण 3रा पार्ट येतोय, सो त्याची तर उत्सुकता. मी नाही आहे त्यात, अनिल पण नाही आहे. पण त्यांनी काय जे केलेलं असेल, चांगलं केलं असेल, त्यांना यश मिळावं ही
पण आम्हाला अतिशय तो सदिच्छा. उदय शेट्टी तोच हा, पण आता आठवतो. वेलकम म्हटल्यानंतर उदय शेट्टी आणि मजनू हे दोघं कॅरेक्टर इनोव्हेटेबल आहे, त्याला तुम्हाला टाळता येत नाही. पण ठीक आहे, पण त्यांना त्या कदाचित कथेमध्ये, आणि जी कथा आम्हाला दोघांना सांगण्यात आली ती आम्हाला काही फारशी पचनी नाही पडली. म्हटलं आपण पुन्हा करू, किंवा आम्ही जुने आणि झालो आगामी असू. वर्षात काही सरप्राइजेस काय असणार आहेत? खूप छान अप्रतिम गोष्टी आहेत, त्या करू. वनवास हे टायटल मला नंतर फार आवडलं. मला म्हटलं अरे छान आहे, सुंदर, अतिशय समर्पक त्याला मिळालं. कामं छान केले सगळ्यांनी, फार सुंदर. आणि आपल्या दोन, अश्विनी कळसेकर आणि श्रुती मराठे, गोड कामं केली. वा वा वा, छान, सगळ्यांनीच सुंदर केले. आमचं उत्कर्ष आणि सिमरत, नवीन पोरंही. कसं होतं की प्रत्येकाच्या त्यांच्या, आता उत्कर्ष हा परदेशी शिकून आलेला 5-6 वर्ष तिकडच्या ह्याच्यात, तर त्यांची एक परसेप्शन असते ना. पण ते सगळं बाजूला ठेवून त्या मुलाने इतकं सुंदर काम केलं. वा, फार सुंदर. सिमरत पण काय गोड मुलगी आहे. एक इमोशनल रोलर कोस्टर असेल असं म्हणलं जातंय, तर कुठेतरी काही तसा म्हणजे वडील मुलाचं काही नातं असणार आहे का काय? हो, तसं ते तू बघ ना, तू त्याच्यामध्ये तीच जडतं. हे बघ, सगळीच नाती रक्ताची महत्त्वाची असतात अशातला भाग नाही आहे. काही वेळ मग अशी नाती असतात की जी तुम्हाला त्याच्याही पलीकडे घेऊन जातात. तर तसं ते तो चित्रपट आहे. आणि सकृत दर्शनी तुम्ही रक्तबंबाळ झाल्यानंतर इथे लागलं, इथे झालं, तिथे कापलं, खरचटलं, तर रक्त दिसतं. आतून जो होतो ना रक्तस्राव, की जो सगळं असं सप्रेस करून ठेवून काही बोलत नाही, पुन्हा हसरा चेहरा ठेवून, त्याचा त्रास जास्त होतो. म्हणून मला गुरुदत्त हे खूप आवडायचे. त्याचं कारण त्यांचा अंडरकरंट जो असायचा की अरे बापरे, इतकं छान आणि किती सहज. नूतन ह्यांनी ज्यावेळी काम केली त्यावेळी नूतन ह्यांनी कुठले कपडे घातले ते आम्ही पाहिलंच नाही. याच्या खाली आम्ही पाहिलंच नाही त्यांना. त्यांचे चेहरे, त्यांचे डोळे त्याचे अरेस्ट करून ठेवायचे. आता प्यासासारखा सिनेमा होऊही शकणार नाही. नाही, होईल, होईल, काही होऊ शकणार नाही. मी निराशावादी नाही आहे, होईल. फक्त तितक्या ताकदीनं करणारी मंडळी, दिग्दर्शक आणि प्रोड्युसर, हे फार गरजेचं आहे की ते रिस्क घेणं फार महत्त्वाचं आहे. इमोशन्स काय, ते पिढीमागे तुमच्या भावना कशा लोकांसमोर ठेवताय, पिढीमागे बदलत जाताना का. तू काल जशी बोलायची का मी बोलायचो तसं नाही होणार. तू वेगळी, तुझ्यानंतर आताची पिढी वेगळी, ह्याच्यानंतर पुढची, सगळं बदलत जात आहे ना. त्या बदलाशी तुम्ही जुळून घ्यायलाच पाहिजे जर तुम्हाला तिथे असायचं असेल तर. जर नसेल तर तुम्हाला, आणि मग नुसतं लांब राहून नाही पण ते असं आहे म्हणजे टीका करणं फार सोपं असतं का. तसं नाही, बदलले, पिढ्या बदललेल्या आहेत, त्यांची एक्सप्रेस करण्याची पद्धत बदलली हे मान्य करा, आणि त्यांच्यामध्ये राहून तुम्ही कसा सुवर्णमध्ये गाठताय ते फार महत्त्वाचं आहे. आणि अर्थात एक OTTचं मोठं जग आहे आता, जिथे आपण खूप साऱ्या गोष्टी बघतो. एक विश्वातला म्हणजे जगभरातला कॉन्टेंट तिकडे आपल्या समोर आलेला आहे. तर OTTकडे तुम्ही कसं बघता? आणि OTTवर तुम्हाला आता काही यायचं, आम्हाला काही सरप्राईज वेगवेगळे विषय हाताळतात. तुम्ही पाहता ते सिरीज वगैरे? अतिशय आवर्जून पाहतो मी, आणि मला आवडतं. सगळंच छान असतं अशातला भाग नाही. मला उगाचच काहीतरी शिव्या आणि उगाच काहीतरी तो सेक्स वगैरे हे याची मला किळस येते. पण काही काही गोष्टी इतक्या अप्रतिम करतात. गंमत काय झाली की त्यामुळे, बरं त्याचं बजेट थोडं असतं, छोटं असतं, त्यामुळे अतिशय चांगले दिग्दर्शक, अतिशय चांगले नटमंडळी, म्हणजे मुली मुलं हे छान सगळी मिळायला लागली. एस्पेशली रायटर्स, कारण नव्या कथा. हो, सगळंच टोटल एक ते वेगळं जग आहे. OTT म्हणजे जरा आमच्या वेळेचं एक्सपेरिमेंटल. नक्कीच, मी तेच म्हणणार होते की ज्याच्यामध्ये आम्ही हे करतोय ह्याच्यामध्येच आनंद मिळायचा. पैसे काय मिळतात, कशात आहे, त्याच्यात काही हे नव्हतं. त्यामुळे तिकडे तुम्हाला काहीतरी एका अत्यंत वेगळ्या इंटरेस्टिंग भूमिकेत पाहायला आम्हाला नक्की आवडेल. त्यामुळे प्लीज तसा विचार तुम्ही करताय का, किंवा काही आमच्यासाठी भेट घेऊन येणार? OTTवर ते हे केलं आता मी, प्रकाश झा बरोबर मी एक वेब सिरीज, मला ते आवडत नाही पण ती मी केली, कारण मला त्याचा तो आशय आवडला, म्हणून मी म्हटलं करूया आपण. काय फार काही पैसे घेतले अशातलाही भाग नाही, पण मला करायला आवडतं. चांगलं आहे ते करूया आपण. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त एकच आहे, तुम्ही गेस्ट अपीयरन्स कराल का, रोल छोटा है लेकिन क्या है, नाही मला नाही करायचं. सबस्टॅन्शियल जर असेल आणि त्याच्यामध्ये काही त्या वकूफ असेल त्या भूमिकेमध्ये तर करायला आवडेल. उगाचच काहीतरी
आहे म्हणून तुम्ही आपलं मीठ मिरचीसारखं वापरणार असाल, नाही करणार. नटसम्राटची आठवण आजही लोक काढतात. अनेक जण तुम्हाला येऊन भरभरून भेटत असतील, ते बोलत असतील त्याबद्दल. आज तुम्ही समोर आहात तर मला एखादं काहीतरी आज त्या नटसम्राटची एखादी आठवण आज घेऊन जायला आवडेल. नाही, कसं होतं इमोशन्सच्या बाबतीत आपण तसं म्हटलं, त्या सगळ्या भावना इकडून तिकडून सगळ्या सारख्याच असतात म्हणा. त्याच्यातली आणि ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा फरक असा आहे की हा माणूसच वेगळा आहे. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यातली आणि त्याच्यातली बदल जो काय आहे तो मला आत्ता नाही मी तुला सांगणार, तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे अजून त्याच्याबद्दल अरे बापरे असं वाटायला लागतं. आणि तो नाही, तो असाच आहे काय काही. त्याला नटसम्राटमध्ये कसं त्याला एक अशी पार्श्वभूमी होती, तात्यासाहेबांसारखे डायलॉग होते. किरण यज्ञोपवीतनी ते हे केलं होतं. मगाशी किरणचं नावच नाही आठवलं. तर किरणनी ते एक वेगळ्या पद्धतीने विक्रमचं कॅरेक्टर त्याच्यामध्ये त्यांनी एक नव्यानं प्रत्येक कलाकृतीचे पुन्हा तेच आहे ग, त्या इन्ग्रेडियंट्स तेच आहेत तुमचं. भातापासून काय बनवणार, भात बनवला. मग काय आज काय बनवणार, नाही पुलाव बनवला. मग काय बिर्याणी बनवली. मग आज काय खीर बनवली. भात हा कॉमन आहे. तेव्हाची एखादी सोनेरी आठवण आता शेअर करावीशी वाटते का? नटसम्राट करत असताना मी तुला खरं सांगू का, मी ते सगळं वर्ष दीड वर्ष मला दुसरं काही नव्हतं डोक्यात. एक तर माझ्या डोक्यामध्ये डॉक्टर लागू, दत्ता भट हे हा एक माझ्या समोरचा असलेला रेफरन्स होता. तात्यासाहेबांचं ते हे, तात्यासाहेबांचा मला स्पर्श झालेला आहे. मी त्यांच्याबरोबर बसलेलो आहे, गप्पा मारलेल्या आहे, जेवलो आहे, माझं कौतुक केलेलं आहे त्यांनी. त्या तात्यासाहेबांचं ते अतिशय अजरामर नाटक आहे, ते आपल्याला करायला मिळतं चित्रपट रूपानं. नाटक म्हणून मी ते केलं नाही, त्याचं कारण तुला सांगतो. इमोशनली ते सस्टेन करणं, त्याच्यात तुम्हाला जीव ओतून करावं लागतं. सिनेमामध्ये एकदा केलं की संपलं. रोज रोज मी ते केलं तर मी मेलो असतो. रोज त्याच्यात बाहेर जायचं आणि बाहेर यायचं. ते चक्रव्यूह आहे तो अतिशय विचित्र. आमचे सगळीच लोक वारली. ती दत्ता भट गेले, सची दुभाषी गेले, यशवंत दत्त गेला. तर सगळी ही मंडळी ज्यांनी ज्यांनी नटसम्राट केलं ते सगळे, कारण तुम्हाला भावनिक ह्याच्यामध्ये तुम्हाला तसं नुसतं अर्क काढून घेतं ते सगळं तुमच्याकडनं, ओरबाडतं ते तुम्हाला. आणि मग त्याच्यानंतर त्यातून तुम्ही बाहेर आलात त्या प्रयोगानंतर लोक ते तुमच्याबरोबर त्या सगळ्या आठवणी घेऊन जातील, पण तुम्ही भकास होता. पुन्हा तिथून तुम्ही सामान्य माणूस किंवा तो रोजचा कोण जो आहे, नवरा आहे, बाप आहे, तो मुलगा आहे, ते होणं तुम्हाला बापरे भयाण आहे ते. त्यामुळे मी ते नाटक करणं, मी म्हटलं मला मरायचं नाही इतक्या लवकर, मी नाटक नाही करणार. पण सिनेमा करून मी तो विसरलो. आजही मला जर कोणी सांगितलं सिनेमा टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन, जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. तर ते बोलत असताना या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार, तर हे बोलत असताना असं होतं की नको, कारण मला त्या आठवणीत सुद्धा त्याला भीती वाटते. मला आता ऐकताना काटा आला अंगावर. हो म्हणजे तू खरं तुला ते आणि महेशने आमच्या मांजरेकरने फार अप्रतिम पद्धतीनं माझ्याकडनं ते करून घेतलं. जिथे जिथे ते नाना नाही, इथे ते डॉक्टर लागू येतील, इथे अमुक होईल, तिथे मला अतिशय छान त्याच्यातलं त्यांनी वगळून माझ्याकडनं खूप छान करून घेतलं. महेश हा जेवढा डिरेक्टर मोठा आहे ना त्याच्यापेक्षा जास्त मोठा ॲक्टर आहे. पण तुला खरं सांगतो डिरेक्टर म्हणूनही त्याला न्याय मिळालेला नाही पूर्ण, आणि नट म्हणूनही नाही मिळालेलं. मला नेहमी असं वाटतं काय नट म्हणून काम करतो तो, वा 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 वा, अप्रतिम नट आहे आणि मस्त आहे, मस्कऱ्या आहे, छान आहे त्याला सगळं. आणि ज्यावेळी तुम्हाला माणसं जशी आहेत तशी तुम्हाला ॲक्सेप्ट करता येतात ना. मंगेश कुलकर्णीचं कधीच कोणाची पटलं नाही, पण माझा तो जीवाभावाचा मित्र होता, कारण तो जसा आहे तसा नाही. पण त्याच्यात हे अरे पण त्याच्यात नाही, जे आहे ते तेच आहे. असं तुम्ही आम्ही निवडुंगाची फळं सुद्धा खाल्लेली आहे, पण ती निवडुंगाची फळं काढताना त्याची जी कुसा आहेत ना ती गेली ना, पण ती आता तुम्हाला माहिती पाहिजे ती कशी बाजूला करायची. पण ते फळ फार गोड असतं, तर ते निवडुंगाचं एक अटेरी आहे असं नाही. इतक्या साऱ्या सुंदर रोजची जेव्हा आठवण येते तेव्हा आम्हाला असं वाटतं की एक गॉडफादर सारखी भूमिका असते.
गॉडफादर सारखी भूमिका तुम्हाला करावीशी वाटेल का? म्हणजे उदय शेट्टी इज द डिफरंट व्हर्जन, बट तुला गंमत सांगतो, गॉडफादर हे आता एक मोठं बायबल झालेलं आहे. आम्हाला तुम्हाला तसं बघायला आवडेल. तत्सम जर काही जर करायचं झालं तर ते तुम्हाला इतक्या पद्धतीनं हे करावं लागेल, आत्मसात करावं लागेल तुमच्या कथेमध्ये, तुमच्या भारतीय करण त्याचं करणं. ते इतकं वेगळं वाटलं पाहिजे, काय कुठे हे त्याच्याशी जुळतंय का असं वाटावं, पण ते वाटू नये. इतकं ते त्याच्यामध्ये जीव ओतून तुम्हाला ते कथानकच तशा पद्धतीनं करावं लागेल. फार सुंदर आहे ते, अप्रतिम आहे. अख्ख्या तुम्ही सिनेमामध्ये बघितलात, गॉडफादर कधीच म्हणत नाही ह्याला मारा, त्याला हे करा, त्याला करा, पण तो इतका मोठा हे आहे, डॉन आहे. तो डॉन झालेला नाही, परिस्थितीने त्याला ते केलेलं आहे. त्यामुळे कधीही जन्मतः कोणीही चांगला किंवा वाईट नसतो, परिस्थिती त्याला ते घडवते आणि मग ते मान्य करावं लागतं. मग कोणीही असेल, वाईट खलपुरुष असेल तर ती परिस्थिती आहे, पण त्यामुळे तो खल नाही राहिला. तो गॉडफादरमधलं बघितलं, मायकेलमधली स्थित्यंतरं आहेत ती खलपुरुषाचकडे जाणं, पण गॉडफादर कधी खलपुरुष वाटत नाही, तो गॉडफादरच वाटतो. धर्मात्माच आहे. त्याचं कारण त्याच्यातला माणूस मेलेला नाही आणि ह्याच्यातला माणूस थोडा 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 मायकेलमधला मरत गेला. त्यामुळे मायकेलबद्दल अनुकंपा वाटायला लागते आणि गॉडफादरबद्दल सतत आदर वाटत राहतो. जर म्हटलं की तुम्ही साकारलेले रोल अनेकांसाठी ड्रीम रोल आहेत, पण तुम्हाला असा कुठला तरी रोल माहीत नाही पण असं काही कधी खुणावतो का की असं काहीतरी करायचं? म्हणजे आय नो की तुम्ही आता इतक्या मोठ्या पदावर आहात, इतकं वेगळ्या प्रकारचं काम केलं आहे, पण तरी कधीतरी असतं ना की असं काहीतरी माझं ना बाकी आहे करायचं, असं काही नाही. जे वाट्याला येईल ते त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करायचा. हे राहिलं ते राहिलं नाही, तसं तर खूप राहून जातं ग आयुष्यामध्ये. काही गोष्टी म्हणजे मला ती खूप आवडायची, पण ती आता नाही आहे ना, ते विसरून जायचं. ती आता नाही, ती ते आवडायची वगैरे ते त्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे. त्याच्याबद्दल ती म्हणजे मग ती भूमिका असेल, तो क्षण असेल, सगळ्याच गोष्टी असेल. मंगेश गेला हे मी ॲक्सेप्ट करायचं. त्याच्या पलीकडे माझ्या हातात काही राहत नाही. पण मग तो होता त्यावेळेच्या काही इतक्या सुखद काहीतरी सुंदर आठवणी आहेत माझ्या. आम्ही इथेच सेंटॉरमध्ये बसायचो, त्याचा वाढदिवस साजरा करायचो. आम्ही दोघंच असायचो. एवढाचा केक, त्याच्यावर 1-32 सगळे वेटर्स असायचे, हॅपी बर्थडे असं करणं. आम्ही दोघंच असायचो. खूप छान जवळ, अतिशय सुंदर. खूप मोठी एक कुठेतरी पोकळी अशी झाली. तो गेला, अतुल गेला, विक्रम गेला, ओम गेला. ते आता एक पान गळावया. भेटू, खूप वर्षानं भेटलीस, बरं वाटलं सर, खूप छान वाटलं. आणि अर्थात जसं मी म्हटलं की 2024ही जाता जाता तुम्ही छान सुंदर करून जाणार आहात आणि 25 मध्ये काय काय सरप्राइजेस असतील त्याची सुद्धा उत्सुकता खूप तू हा सिनेमा किमान 2 किंवा 3 वेळ पाहशील किमान, की नाही हा बघूया आपण आता एकटं. आणि हा तू कोणाबरोबर नाही पाहणार, तुला एकटं बघायला. अरे थिएटरमध्ये तू बघ, सिनेमा संपल्यानंतर फटकन त्या खुर्च्यावरनं उठतात ना लोक, तसं नाही होणार. थोडा वेळ जाईल त्याच्यामध्ये, 15, 20, 25 सेकंद सगळे बसलेले असतील आणि मग ते एक जण उठतील. माझ्या आयुष्यातला पहिला 5-7 सिनेमामधला एक झाला 50 वर्षाच्या कारकिर्दीत. तर तुम्ही सांगताय म्हणजे उत्सुकता खूप वाढली आणि अर्थात काहीतरी खूप आवडेल, स्पेशल असणार आहे. खूप शुभेच्छा सर. ओके बाळा.